नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात माधुरी वैद्य यांच्या डायनाच्या बांगड्या या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात माधुरी वैद्य लिखित निर्णय. अनिकेतला सोडून आल्याला आता काही तासच झाले होते, पण अनिताची मनस्थिती अद्यापही सुन्नच होती. गॅलरीत बसून ती समोरच्या रस्त्यावरची वर्दळ न्याहाळत असल्यासारखी पाहत होती खरी, पण अंधार पडून घरात मिट्ट काळोख झाल्याचंही अजून तिच्या लक्षात आलेलं नव्हतं. त्यातच ढगांच्या गडगडाटात आणि विजेच्या कडकडाटात सुरू झालेला पाऊस आणखीनच जोर धरत होता. गॅलरीत तिच्या अंगावर शिंतोडे येत होते. पावसामुळे आपोआपच रस्त्यावरची गर्दी पांगली होती. आता अनिताला देखील उठून आत जायला हवं होतं, पण का कुणास ठाऊक तिच्या अंगात आता कसलंच त्राण उरलेलं नव्हतं. मगाशीच तिने शेवटचं एक वार निक्षून अनिकेतला सांगितलं होतं की यापुढे तुझा माझा संबंध संपला. तिला आश्चर्य वाटत होतं ते त्याच्या निर्विकार चेहऱ्याचं. तो त्या हॉटेलमधनं अशा चेहऱ्यानं बाहेर पडला की ही जणू आपली कुणी नव्हेच, आणि वरून सिगरेटची धुरकांडी सोडत राहिला. कित्येकदा माणसाची फसगत होते ना, ती अशी. समोरची व्यक्ती वरून दाखवत असलेले भाव त्या व्यक्तीच्या हृदयात खोलवर नसतातच मुळी. अ गेम ऑफ चान्स, जस्ट अ गेम ऑफ चान्स. दुसरं काय म्हणायचं याला. विचार करून करून ती फार थकली होती. त्या आराम खुर्चीचाच काय आता तिला तो आधार. ती खुर्चीत टेकून पडून राहिली. आकाशाकडे एकटक पाहत राहिली. वाकून बसली होती तोपर्यंत रस्त्यावरचं दिसत होतं. आता विसाव्यासाठी टेकल्यावर दृष्टी आकाशाकडे वळाली. मघापर्यंत रस्त्यावर वळवळणाऱ्या मनुष्यांपैकी आकाशात आता कुणीच नव्हतं. होता तो निर्मळ निसर्ग. माणसाच्या गेममध्ये म्हटलं तर सामील आणि म्हटलं तर अलिप्त होता. आपल्याच नादात दंग होता. अवघं चित्रच बदललं होतं आता. आजपर्यंत तिने रंगवलेली सुखी संसाराची स्वारी स्वप्न आज धुवून गेली होती. तिच्या वतीने जणू आकाशच रडत होतं. तिने छातीवर हात ठेवला. शरीराचा श्वास चालू आहे का बंद आहे हेही तिला कळेना. तिला काहीतरी बोलायचं होतं, रडायचं होतं, पण आता तिच्या अंगात तेवढं त्राणच उरलेलं नव्हतं. ती नुसतीच आकाशाकडे एकटक पाहत राहिली. आकाशातली म्हातारी दळत होती. तिला आठवला छोटासा अनिकेत. अशीच एकदा शाळेतनं येताना रस्त्यानं चालताना अचानक आकाशात गडगडाट झाला आणि घाबरून ती त्याच्या कुशीत शिरली. तेव्हा तो म्हणाला होता की ए वेडाबाई, घाबरतीयस काय अशी? अगं आकाशात म्हणे म्हातारी दळत असते, ती म्हणे हरभरे भरवडत असते. तेव्हा तिच्या मनातली भीती एकदम कमी कमी झाली होती. SSCच्या परीक्षेत कमी गुण मिळाले तेव्हाही ती अशीच निराश झाली होती. तेव्हाही तो म्हणाला होता, अगं वेडाबाई, रडतीयस काय अशी? अगं मार्कांवर अवलंबून असतं का सगळं? तेव्हाही तिची निराशा झटकली गेली होती आणि पुन्हा नव्या उत्साहानं ती अभ्यासाला लागली होती. नकळत मिळणाऱ्या त्याच्या प्रोत्साहनामुळे ती चांगल्या मार्कांनी पदवीधर झाली होती. तोही चांगला इंजिनियर झाला होता. चटकन लकाकत वीज ढगाळ नाहीशी झाली. पाण्याचे शिंतोडे तिच्या अंगावर पडतच होते. आता हळूहळू सारं अंग भिजत आलं होतं. बऱ्याच वर्षांपासून ओळखत असलेल्या अनिकेत बरोबर सुखी संसाराची स्वप्न पाहता पाहता ती आपल्याच तालात मग्न होती. जग किती झटकन बदलतं
आणि त्या बदलणाऱ्या जगात अनिकेतही कधी आणि कसा सामील होतो, तिला कल्पनाच करवेना. पावसाची एक जोरदार झड आत आली आणि अनिताच्या चेहऱ्यावर सपका मारून गेली, पण अनिताला काही शुद्धच राहिली नव्हती. ती आपल्याच विचारात दंग होती. आपलं नेमकं काय चुकलं की गेल्या 6 महिन्यांपासनं अनिकेत वेगळं वागायला लागला. आपल्याला नोकरी मिळाली तेव्हाही आपण गेलो होतो त्याला पेढे द्यायला. तेव्हा तो म्हणाला, "किती पगार मिळणार आहे तुला?" मग आपण पगाराविषयी सांगितल्यावर त्यांनी फारशी उत्सुकता दाखवली नव्हती. त्यातून माझी खाजगी नोकरी म्हटल्यावर थोडी जास्तच नापसंती वाटली होती त्याच्या वागण्या बोलण्यावरनं. पण मग माझ्या वेड्या मनानं विचार करायला सुरुवात केली की कदाचित अनिकेतला मोठ्या पगाराची नोकरी लागेल आणि मग तो मला म्हणेल की तुला आता नोकरी करायची काही गरजच नाहीये. खरं तर आत्तासुद्धा आपल्या नोकरीला त्यांनी नकारच दिला असता, पण अजून त्यालासुद्धा मनासारखी नोकरी मिळाली नसल्यानं असेल कदाचित. टाईमपास म्हणून माझ्या नोकरीला अडवलं नसेल त्याने. शिवाय एव्हाना आबाही रिटायरमेंटला आले होते. त्यांना देखील 4 पैशांची मदत होईल या हेतूनं आपण नोकरी सुरू केली होती. अनिकेतला चांगली नोकरी मिळत नव्हती, तेव्हा देखील आबांनी आणलेली सगळी स्थळं आपण नापसंत करून उडवून लावली होती. उलट अनिकेतला स्वतःची इंजिनिअरिंग फर्म काढण्यासाठी मदत करा, असा आपण आबांच्या मागे लकडा लावला होता. पण आबा स्वतःहून त्याला मदत करायला तयार नव्हते. तरीही आबांच्या नकळत आपण त्याच्यासाठी बचत करून थोडे पैसेही साठवले होते. आता तर पावसाचं थैमान पुन्हा नव्यानं सुरू झालं होतं. आकाशात अजून किती ढग कोसळण्याच्या रांगेत उभे आहेत कळत नव्हतं. त्यांनी अनिताची तंद्री जराही भंग झाली नाही. मध्यंतरी केव्हा तरी अनिकेतला चांगली नोकरी मिळाली, खुश झाला. तो आणि त्याचे मम्मी पप्पा मिळून एक जंगी पार्टी दिली तेव्हा त्याने. आपल्यालाही बोलवलं होतं. केवढ्या आशेनं आपण तिथे गेलो होतो. त्याला आवडणाऱ्या अबोली रंगाची साडी नेसून. त्याला अबोली रंग खूप आवडायचा. म्हणायचा, "असे अबोली कपडे घातलेस की तू खूप आवडतेस मला. न बोलताही एकदम बोलायला लागतं तुझं सगळं शरीर." तो असं म्हणाला की आपल्याला एकदम लाज वाटायची. मग तो ते सारं हसण्यावारी न्यायचा. ही कला बाकी त्याला चांगली अवगत आहे. समोरच्याला कसं चढवायचं, समोरच्याची कशी स्तुती करायची आणि मग स्वतःच त्याची मस्करी करायची. किंचितशी स्मितरेषा उमटली तिच्या चेहऱ्यावर आणि मग लगेच चेहऱ्यावरून ओघळणाऱ्या पाण्याच्या धारांमध्येच डोळ्यातल्या अश्रूंनीही आपली वाट काढली. तिला आठवलं आपण गेलो होतो पार्टीला. अनिकेतची भावी वधू म्हणून आपली ओळख करून द्यावी सगळ्यांना म्हणून. पण कसलं काय? मोठ्या मोठ्या धेंडांमध्ये अनिकेत आपल्याला साफ विसरला. त्याच्या मम्मी पप्पांनी आपली विशेष चौकशी केलीच नाही. आपण मात्र सगळ्या गोष्टी त्याच्या नावानं करत राहिलो. त्याला सांगून. आणि त्यांनी मात्र इथे आलेल्या कोणाविषयी कधीच काहीच सांगितलं नाही आपल्याला. इतक्यांदा सहजपणे भेटायला यायचा घरी. कधी ऑफिस सुटताना भेटायचा. म्हणायचा, "चहा कॉफी घेऊ चल." आपणही कित्येकदा त्याच्या सहवासात विनासंकोच तासनतास काढले, गप्पा मारल्या. पण त्या गप्पा अशा त्रयस्थाच्या होत्या हे कधीच कसं कळलं नाही आपल्याला. आता तिला पश्चात्ताप व्हायला लागला. चूक आपलीच होती. त्यांनी कधी स्पष्ट स्वप्न रंगवलं होतं आपल्याबरोबर संसार करण्याचं. आपण ते कसं गृहीत धरलं. स्वतःची चूक आत्ता उमगली तिला आणि मग आसवांचा आक्रोश सुरू झाला. प्रचंड महापूर लोटला. एवढ्याशा डोळ्यातली असंख्य स्वप्न अगणित आसवांनी वाहून नेली. आता उरलं होतं ते तिचं एकटीचं मोकळं विश्व.
खरं तर त्या पार्टीतनं आपण तडकाफडकी निघून आल्यावर त्यांनी किंवा त्याच्या मम्मी पप्पांनी आपल्याला त्याविषयी विचारायला हवं होतं. पण तसं कधी झालंच नाही. त्यावेळीही नाही आणि त्यानंतरही नाही. मग तेव्हा तरी आपण त्याचा नाद सोडायला हवा होता. पण आपलं वेडं मन थोडंच स्वतःच निर्माण केलेलं जग सोडायला तयार होतं. आपण खूप वाट पाहिली त्याची. नको एवढी. इतक्या जोरात वीज कडाडली की ती नक्कीच कुठेतरी कोसळली असणार. मध्यंतरी आबा रिटायर झाले आणि आपल्याला या जगात एकटीला सोडून गेले काही दिवसात. आबांनी जाताना हे घर दिलं आपल्याला, पैसे अडके दिले. जोडीदारही द्यायला तयार होते ते. पण आपलं नशीब फुटकं की अनिकेतच्या आशेनं आपण आबांचं ऐकलं नाही. आई लहानपणीच गेल्यानं सगळं काही आबांनीच केलं होतं. वेळीच विचार करून निर्णय घेतला असता तर त्यांच्या आत्म्याला शांती तरी मिळाली असती. तिच्या मनाचं आक्रंदन इतकं वाढलं की तिने गुडघ्यात मान घालून ढसाढसा रडायलाच सुरुवात केली. इतक्या दारावरची बेल वाजली. एवढ्या पावसात कोण आलं होतं कोणास ठाऊक. ती उठलीच नाही. पुन्हा पुन्हा थोड्या थोड्या वेळानं दारावरची बेल वाजतच राहिली. कशीबशी ती उठली, आत गेली तर गुडूप अंधार. पुन्हा एकदा वीज कडाडली. विजेच्या उजेडात ती दिव्याच्या बटणाजवळ गेली, दिवा लावला. लख्खन उजेड पडला. धीर धरून तिने दार उघडलं. दारात अण्णा काका हजर. तिने घाईघाईनं दरवाजा उघडला, त्यांना आत घेतलं. किती भिजलेत अण्णा काका तुम्ही? ती म्हणाली. त्यावर तिच्याकडे बघत अण्णा काका म्हणाले, पोरी मी तरी बाहेरनं भिजून आलोय, तू तर घरातच होतीस ना. काय बोलणार ती यावर? मनातच म्हणाली की आता मी सुद्धा बाहेरच्या जगात वावरते हो अण्णा काका. डोक्यावरची छत्री मावळली ना आता माझ्या. अगं तू कशी भिजलीस? अण्णा काकांनी पुन्हा विचारलं तेव्हा ती भानावर आली. हं? हो, पाऊस बघत गॅलरीत बसले होते ना. ती घाईघाईनं आत गेली. एक टॉवेल आणून अण्णा काकांना दिला आणि म्हणाली, थांबा हं, बसा तुम्ही, मी कपडे बदलून येते. कपडे बदलून ती बाहेर आली तेव्हा तिला एकदम उबदार वाटलं. अंगावर कोरडे कपडे. समोर अण्णा काका, आबांच्या जागेवर. तिने मग चहा केला. गरम गरम चहा पिताना आणखीन बरं वाटलं. घसा छाती शेकली गेली तेव्हा तिला बरं वाटलं. जरा दुसऱ्या दुनियेत आल्यासारखं वाटलं तिला. मग गावाकडून थेट आज तिच्याकडे येण्याचं प्रयोजन तिने अण्णा काकांना विचारलं. अण्णा काका, तिच्या आबांचे खास मित्र. आबा नेहमी सांगायचे त्यांच्याविषयी, त्यांच्या लहानपणापासूनच्या दोस्तीचे किस्से. एक दोनदा त्यांनी त्यांच्या मुलाविषयी विचारलं होतं आबांकडे, पण आबांनी त्यांना काय कळवलं आपल्याला माहीत नाही. पण या जाणीवेसरशी ती जीवाचा कान करून ऐकायला लागली. अण्णा काका सांगत होते, श्रीकांत आता अमेरिकेहून परत आला होता, आता कायमचा भारतात राहणार होता. त्यानंही बऱ्याच मुली पाहिल्या लग्नासाठी, पण अजून कोणी योग्य मुलगी भेटली नाही. तेव्हा तुझ्याविषयी विचारलं त्यानं. पण मी आता विचारणार कोणाकडं? आबा राहिला नाही. म्हटलं स्वतःच जातो आणि थेट मुलीलाच विचारून येतो म्हणून आलो. अण्णा काकांच्या अशा थेट बोलण्याचं तिला आश्चर्य वाटलं नाही, उलट तिला बरंच वाटलं. पण शेवटचा निर्णय घेण्यापूर्वी तिला थोडा वेळ हवा होता. नाही म्हटलं तरी इतक्या वर्षांचा अनिकेतचा विचार डोक्यातून पूर्णपणे काढायला थोडा वेळ लागणार होता. तिने सांगितलं की वेळ असेल तर 2-4 दिवस राहा तुम्ही, पुन्हा विचार करते आणि सांगते तुम्हाला. अण्णा तयार झाले राहायला. श्रीकांतला फोन करून कळवलं 4 दिवसांनी येतो म्हणून. आता पाऊस थांबला होता. अनिताला आता आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणावर शेवटचा निर्णय घ्यायचा होता.
त्या दिवशी आपण अनिकेतच्या पार्टीतून निघून आल्यावर 2-3 महिने आपण त्याला भेटलो नाही. मग अचानक तोच पुन्हा एकदा रस्त्यात भेटला आणि मग गाठीभेटी सुरू झाल्या. तिने मग एकेका भेटीतले संवाद मनाच्या आतल्या कप्प्यातून बाहेर काढून तपासायला सुरुवात केली. पण त्यांनी स्वतःहून तिला भेटायला बोलवल्याचं तिला आठवलंच नाही. उलट 1-2दा तो उशिरा आल्यावरती रागावली, तेव्हा उगाच काकूबाईसारखं काय रुसतीयेस, रागवतीयेस काय, कशाला बोलवलंस ते सांग, असं म्हणाला होता तो. खरं तर आपल्याला भेटायची त्याची ओढ संपून गेली होती हे कळायला हवं होतं आपल्याला. पण नाही कळलं त्यावेळी. आबांविषयी बोलतानाही काय झालं होतं त्यांना, एवढ्याशा मामूली वाक्यानं त्यांनी चौकशी संपवून टाकली होती. वास्तविक आबा हेच माझं एकमेव छत्र होतं, पण त्यांच्याविषयी त्यांनी एवढी उदासीनता दाखवली. तेव्हा आपल्याला वाटलं की आपलं दुःख वाढू नये म्हणून त्यांनी आटोपतं घेतलं असेल, पण तसं नव्हतं ते. त्याच्या मम्मी पप्पांनीही कळल्याबरोबर धावत यायला हवं होतं. तेही नाही आले कधीच. म्हणजे त्यांचं ते सगळं रुक्ष वागणं आबांच्या बाबतीत आपल्याला तेव्हाही लक्षात नाही आलं. खरंच प्रेम आंधळं असतं म्हणतात ना, ते असं. प्रेमाला जगाचे खरे, खोटे, उथळ, खोल कंगोरेही नीट कळत नाहीत. म्हणजे सगळी घरं जणू काही मलाच होती. त्याला माझ्याविषयी काही वाटत नव्हतं. माझ्या सुखदुःखात तो बिलकुल सामील व्हायला तयार नव्हता. आबांच्या वेळी शेजारी पाजाऱ्यांनी त्याला मदत केली, पण हा परगावी गेल्याचा बहाणा करून बसला. मुठभर शेंगदाणे भांडून भांडून एकमेकांचे खाणारे आम्ही, पण आता केवढी दरी निर्माण झाली होती आम्हा दोघात, आणि ती सुद्धा विनाकारण. जणू काही त्याचं स्वतःचं असं दुसरंच जग होतं आणि त्यात तो मशगूल होता. येस, आठवलं तिला. त्याच्या तोंडून अनेकदा सुनीलाविषयी ऐकलं होतं तिनं. त्या दिवशी पार्टीत देखील सुनीलाच त्याच्या अवतीभोवती फिरत होती सारखी. सुनीलाची आई अनिकेतच्या मम्मीबरोबर गप्पा मारत होती. दोघी मायलेकी त्यांच्या पुढे पुढे करत होत्या. आपण असं कधीच करू शकलो नसतो. शिवाय आपली आई कुठे होती अनिकेतच्या मम्मीच्या पुढं पुढं करायला. आणि त्या दिवशी आबाही तापानं फणफणले होते. आबांना घरी एकट्याला सोडून आपण जायलाच नको होतं, पण अनिकेतला वाईट वाटलं असतं म्हणून गेलो आपण. अनिताच्या मनात एक बारीक कळ उठली. आता तिचा जवळजवळ निर्णय झाला होता. अण्णा काकांच्या श्रीकांतला हो म्हणायचा आणि तो ठेवेल तसं राहायचा सुद्धा. कारण आता श्रीकांतचं स्थळ नाकारलं तर पुन्हा आयुष्यातली किती वर्षे एकटीनं काढावी लागतील कोणास ठाऊक. म्हणून आता श्रीकांतला हो म्हटल्यावर, म्हणजे श्रीकांतला नाही म्हणण्यासारखं आता आपल्याजवळ काही उरलेलंच नाहीये हे तिला जाणवलं. तो ठेवेल तसं राहण्याची तितकीच गरज आहे. नाहीतर उगाच आपल्यामुळे दुसऱ्याला ताप व्हायचा. ठरलं. संध्याकाळी अण्णा काकांनीच विषय काढला. काय निर्णय झाला तुझा अनिता? उद्या सकाळी मला गेलं पाहिजे परत, नाहीतर श्रीकांत रागवेल अगं मला. खरं सांगू अण्णा काका, पूर्वीही 1-2दा विचारलं होतं तुम्ही श्रीकांतविषयी. मला आठवतंय, पण अनिकेतशी लग्न करायचं होतं ना मला. ते सगळं ठाऊक आहे पोरी मला आणि श्रीकांतला सुद्धा. आबानं सगळं सांगून ठेवलं होतं मला आणि म्हणाला की मी मेल्यावर 6 महिन्यानंतर तिचं लग्न झालेलं तुला कळलं नाही तर विचारायला जा. त्याप्रमाणे आजपर्यंत तुझं लग्न झाल्याचं कळलं नाही म्हणून मी आलो. दुसरं काही नाही बाळा. माझ्या दिवंगत मित्राला मी तसं वचनही दिलं होतं. पण जे काही होईल ते तुझ्या मर्जीनं. तुला काही मदत लागली तर तू मला कळवावंस अशी आबाची इच्छा होती, हेही तुला सांगून ठेवतोय मी. पण काका, सगळं माहीत असूनही तुमची तयारी होती या लग्नाला? आम्ही दोघे फिरत होतो एकत्र. उद्या कुणी काहीही सांगेल तुम्हाला. तेव्हा सगळं म्हणजे सगळंच माहिती आहे आम्हाला,
पण श्रीकांतच्या बाबतीत हे शेवटचं विचारतोय मी. पुन्हा नाही विचारणार. मग त्याचं नशीब आणि तो जिला आणेल ते सून म्हणून मलाही चालणारच आहे ना. विमनस्कपणे अण्णा म्हणाले. काका, तुम्ही अगदी योग्य वेळी आलात हो. परवाच मी अनिकेतला निक्षून सांगितलंय की तुझा माझा संबंध आता खुंटलाय कायमचा. एवढं बोलून अनिता ओक्साबोक्शी रडायला लागली. अण्णा काका तिच्या पाठीवर हात फिरवत सांत्वन करत राहिले. तेवढ्यात फोन वाजला. फोनवर श्रीकांत होता. अण्णा काका, श्रीकांतला सांगा की आता मी देखील तुमच्याबरोबर येणार आहे. अनिता म्हणाली. अण्णांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अनिताचा निर्णय अचूक होता. श्रोते हो, ही होती माधुरी वैद्य यांची कथा निर्णय. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.